त्यांना त्यांची कम्युनिस्ट विचारधारा लोकशाही मार्गाने ते त्याचा प्रचार प्रसार करू शकतात. ही लोकशाही, हे संविधान हे लोकांना न्याय देऊ शकत नाही असं त्यांना वाटतं. कडव्या डाव्या संघटना, पण हा पहिल्यांदाच मी शब्दप्रयोग तुमच्याकडून ऐकतोय. त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे. त्या संविधान मानत नाही, लोकशाही मानत नाही. तिथे जी लोकशाही प्रक्रिया चालते त्याला सुद्धा ते मानत नाही. उलट तिथं ती मतदान होऊ देत नाहीत, तिरंगा ध्वज फडकवू देत नाहीत आणि इथली न्यायव्यवस्था ते मानत नाहीत. त्यांचा जनताना दरबार वेगळा भरतो. काही लोकांनी ठरवून ही शब्दावली वापरली नाही किंवा ही संकल्पना पुढे आणली नाही आणि फक्त कडव्या उजव्या संघटना, कट्टर उजव्या संघटना, आक्रमक उजव्या संघटना असे शब्द वारंवार जे पुढे आणले गेले, तुम्हाला असं काय त्याच्या पाठीमागे काही षडयंत्र वाटतं? आणि बऱ्याचदा एक जण जातो, त्याला शोधायला दुसरा जातो, असे 3-3, 4-4 जण गेल्याच्या बातम्या अनेक घटना घडलेल्या आहेत महाराष्ट्रात. कुठेतरी ग्रामपंचायत समोर जाऊन अंत्यसंस्कार केले, रस्त्याच्या कडेला केले, अशा घटना घडल्या. तुम्ही 2च उदाहरणं दिलीत, पण किती गरजेची ही उदाहरणं तुम्ही सांगितलीत. काय तुम्हाला अनुभव आले की ज्यामुळे तुम्हाला सरकारकडे ही मागणी करावी लागली की असा एक कायदा पाहिजे? हजारो लोकांच्या हत्या दलित आदिवासींच्या यांनी केलेल्या आहेत. आणि मग तो इतका ब्रेन वॉश झाला की तो नंतर वडिलांना फोन केला की मी आता येणार नाही, मी चाललो म्हणून. आणि तो डायरेक्ट जंगलात जॉईन झाला. आणि कोरेगाव भीमाची जी दंगल नंतर जी झाली 2018ला 1 जानेवारीला, ही कोणी घडून आणली? अनेक जणांचं म्हणणं हेच आहे की हा कायदा झाल्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येईल, की अनेक प्राध्यापक, मानवाधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते हे अर्बन नक्सली आहे. शहरी नक्षलवाद हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. तर हे लोकांचं स्ट्रॅटेजी अशी आहे की कोणत्याही नावाने काम सुरू करतात. नावं समता आणि बंधुता ठेवायची, पण सगळा द्वेष पसरवत जायचा. हो, समतेचा फक्त बुरखा पांघरायचा आणि सगळी राष्ट्रविघातक मांडणी करायची. जय श्रीराम, जय शिवराय. मी निलेश रमेश भिसे. रगरग शंभू मेरा परिचय, रगरग शंभू मेरा परिचय. आजच्या सॅफ्रॉन स्टोरीजच्या या नवीन एपिसोडमध्ये आपण अशा व्यक्तिमत्वाची ओळख करून देणार आहोत की जे व्यक्तिमत्व सामाजिक क्षेत्रात जे झळाळतंय, याच्या जोडीला अकॅडमिक क्षेत्रामध्ये देखील त्यांचं करिअर अतिशय उज्ज्वल आहे, अतिशय ब्राईट आहे. जाणून घेऊयात या व्यक्तिमत्वाबद्दल. त्यांचं नाव आहे श्री सागरजी शिंदे. सागरजींनी डिप्लोमा इन सोशल वर्क आणि डिप्लोमा इन ट्रायबल डेव्हलपमेंट असं शिक्षण घेतलेलं आहे. याच्या जोडीला MA सेट इतिहासामध्ये आहेत. ते इतिहासातच त्यांचा PhDचा अभ्यासक्रम देखील सुरू आहे. युवा अवस्थेपासूनच त्यांनी सामाजिक क्षेत्रात कार्य करायला सुरुवात केली आणि याच्या जोडीला देखील त्यांनी त्यांच्या अभ्यासाकडे, त्यांच्या अध्ययनाकडे कधी दुर्लक्ष केलं नाही. विवेक विचार मंचाचे ते महाराष्ट्र राज्याचे संयोजक आहेत. याच्या बरोबर महाराष्ट्र शासनाची जी युवा धोरण समिती आहे, या युवा धोरण समितीचे ते विशेष निमंत्रित सदस्य आहेत. विवेक विचार मंचाच्या अंतर्गतच दरवर्षी सामाजिक न्याय परिषद अशी भरवण्यात येते. ही नुकतीच आता पार पडली. सामाजिक न्याय परिषद यशस्वी पार पडली. तर असे विविध उपक्रम विवेक विचार मंचातर्फे त्यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येतात. विशेष सांगायचं म्हणजे अर्बन नक्षलाईट लोकांविरुद्ध विवेक विचार मंच गेले अनेक वर्ष कार्य करते आणि सांगायला अतिशय अभिमान वाटतो, आनंद होतो की महाराष्ट्र राज्याने जो जनसुरक्षा कायदा पारित केला, त्या कायद्याची प्रथमतः मागणी ही विवेक विचार मंचाने सागरजींच्या नेतृत्वात केली होती. तर सागरजींचं आपण सर्वप्रथम अभिनंदन करूयात की त्यांची मागणी ही सरकारने मान्य केली आणि या सगळ्या त्यांच्या घोडदौडीबद्दल आपण सागरजींकडून जाणून घेऊयात. तर मी आपल्या चॅनलवर स्वागत करतो माननीय सागरजींचं. सागरजी, विवेक विचार मंच ही जी संघटना, ज्या संघटनेचं तुम्ही संयोजक आहात, आपण आजच्या कार्यक्रमाला त्या विषयापासून सुरुवात करू की
नक्की विवेक विचार मंच काय करतं, त्याची उद्दिष्ट काय, त्याची कार्यपद्धती काय, काय काय उपक्रम ते राबवतं? सर्वप्रथम तुमचे धन्यवाद या सॅफ्रॉन चॅनलवरती मला आज तुम्ही निमंत्रित केलं. विवेक विचार मंचाचं काम साधारणतः प्रामुख्याने 2-3 विषयामध्ये चालतं. त्यामध्ये एकतर आपण प्रबोधन करतो. भारतीय संविधान, संविधानिक मूल्य, सामाजिक समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय ह्या सगळ्या विषयांमध्ये समाजाचं प्रबोधन करण्याचं काम विवेक विचार मंच करतंय. त्यासोबतच सामाजिक विशेषतः वंचित घटकांमध्ये, अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये ज्या काही अन्याय अत्याचाराच्या घटना घडतात तर त्या घटना घडू नये यासाठी काही जनजागरण करणं, अशा घटना घडल्याच तर अशा घटनांमध्ये जाऊन भेट देणं, काय घडलं काय नाही ते बघणं, पीडित कुटुंबाला मदत करणं, काही लिगल हेल्प करणं, पोलिसांना निवेदन देणं, प्रशासनाला निवेदन देणं, त्यामुळे त्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांना काही मदत शासनाची मिळवून देणं, असं सगळं साधारणतः काम चालतं. आणि समाजामध्ये एक बंधुभाव नांदावा, समाजामध्ये सामाजिक ताणतणाव होऊ नये आणि सामाजिक एक बंधुभाव त्या ठिकाणी सामाजिक समता निर्माण व्हावी असा हेतूने हे सगळं सामाजिक काम सुरू असतं. त्यासोबतच ह्या सामाजिक त्याला तडा जाऊ नये यासाठी काय आहे की अनेक लोक म्हणजे समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करत असतात. त्यामध्ये अनेक संघटना आहेत की ज्या समाजविघातक संघटना आहेत. विशेषतः माओवादी विचाराच्या संघटना असतील, बामसेपी विचाराच्या संघटना असतील किंवा ब्रिगेडच्या संदर्भातल्या काही गट असतील, तर हे समाजामध्ये विखारी विचार पसरवतात. एका जातीला दुसऱ्या जातीच्या विरोधात द्वेष पसरवणं, अशा पद्धतीचं त्यांचं काम चालू असतं. आणि त्याच्यामधनं मग सामाजिक ताणेबाण निर्माण होतात, ताणतणाव निर्माण होतो, काही ठिकाणी घटना घडतात, अगदी दंगल सुद्धा होते. तर मला तेच विचारायचं होतं की सामाजिक स्तरावर तुम्ही काम करताना तुम्हाला आता जाणवलं असेल गेल्या काही वर्षामध्ये जातीय अस्मिता एवढ्या टोकदार झालेल्या आहेत. हो. आणि या टोकदार जातीय अस्मिता प्रत्येक समाजाच्या झालेल्या असताना ह्या सगळ्या लोकांसाठी त्यांच्यातला दुरावा नष्ट व्हावा, हे काम तुम्ही कसं काय करता? मुळात काय ना, आपला समाज तसा टोकदार नाहीये, म्हणजे हे टोकदार बनवलं जातंय त्यांना. हिंदू समाजाचा हा तसा सहिष्णू समाज आहे, एकमेकाला मदत करणारा, परस्पर पूरक असा समाज आहे तसा. परंतु त्यांना तसं बनवलं जातंय, काही संघटना त्यासाठी काम करतायत. मग त्याच्यामध्ये एक चुकीचा इतिहास सांगणं किंवा वेगवेगळ्या गोष्टींना हाताशी धरून एक विखारी चिथावणीखोर अशी मांडणी समाजामध्ये करणं आणि एका समाजाला दुसऱ्या समाजाविरोधामध्ये उभं करणं, असेही प्रयत्न सुरू आहे. म्हणजे कोरेगाव भीमाच्या निमित्ताने आम्ही खरं तर ह्या सगळ्या विषयांमध्ये जास्त सक्रिय झालो. कारण की माओवादी विचाराची संघटना जी आहे तर त्यांना काय की त्यांचं तत्वज्ञानच असं आहे की लाल किले पे लाल निशान, म्हणजे त्यांना कम्युनिस्ट पार्टीची सत्ता एक प्रकारे विचारांची आणायची. आणि ठीक आहे ना, लाल किल्ले पे लाल निशान हे जे स्लोगन आहे किंवा हे जे जर का समजा त्यांचं वाक्य आहे, त्यांचं जे काही घोषवाक्य आहे, त्याला तसं ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही. त्यांना त्यांची कम्युनिस्ट विचारधारा लोकशाही मार्गाने ते त्याचा प्रचार प्रसार करू शकतात. आणि ती कम्युनिस्ट विचारधारेचा प्रचार प्रसार करताना समजा त्यांना असं वाटलं एखाद्या जातीवर अन्याय होतोय तर ते त्या जातीवर अन्याय होत असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज पण उठवू शकतात. याच्यामध्ये 2 गोष्टी आहे. काही कम्युनिस्ट संघटना आहे की ज्या लोकशाहीच्या चौकटीत राहून काम करतायत, आपल्या संसदीय मार्गाने लोकशाही प्रक्रियेत आहेत. पण विशेषतः माओवादी विचाराची जी संघटना आहे तर हा माओवादी विचारांची संघटनेचा विचार हा मुळात लोकशाही विरोधी. ते लोकशाही मानत नाहीत, संविधान मानत नाहीत. ही लोकशाही, हे संविधान हे लोकांना न्याय देऊ शकत नाही असं त्यांना वाटतं आणि हे त्यामुळे ते त्याच्या विरोधात असतात. त्यामुळे लोकशाही उलथून टाकणं हेच त्यांचा उद्देश आहे आणि पूर्णपणे कम्युनिस्ट विचाराचं सरकार प्युअरली स्थापन करणं असा त्यांचा विचार आहे. त्यामुळे विशेष हे जे कडव्या डाव्या संघटना ज्याला म्हणतो आपण किंवा माओवादी विचाराच्या संघटना म्हणतो की जे ऑलरेडी आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये जो दंडकारण्य जंगलाचा पट्टा आहे की त्या भागामध्ये सक्रिय आहेत, यांच्या हातामध्ये शस्त्र आहेत, यांच्याकडे दारुगोळा आहे, हे बॉम्ब टाकतात, सुरुंग पेरतात, त्याच्यातनं गाड्या उडवतात आपल्या जवानांच्या. एकच मिनिट मी तुम्हाला इंटरप्ट करतो की तुम्ही आता शब्द वापरलात की कडव्या डाव्या संघटना, पण हा पहिल्यांदाच मी शब्दप्रयोग तुमच्याकडून ऐकतोय किंवा ही पहिल्यांदाच संकल्पना तुमच्याकडून मला समजून घ्यायची होती
की कडव्या डाव्या संघटना, कारण की आतापर्यंत वर्तमानपत्रांमध्ये, बातम्यांमध्ये, सगळ्या चॅनल्सवर कडव्या उजव्या संघटना हा शब्द ऐकलाय. उजव्या संघटनेचा कडवापणा हा ऐकलाय. उजव्या संघटना कशा आक्रमकपणे काम करतात हे ऐकलंय. हे पहिल्यांदाच मी तुमच्याकडून हा शब्दप्रयोग ऐकतोय की कडव्या डाव्या संघटना. नाही, याच्यामध्ये कसं आहे की विचारांवरती निष्ठा असणं ही गोष्ट ठीक आहे की बाबा विचारांवरती निष्ठा आहे. उजव्या संघटनांची आहे कट्टरता असणं, ती विचारांची कट्टरता असणं अशा अर्थाने ठीक आहे, असावं. परंतु कडव्या डाव्या संघटना त्याला लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणतात. आणि लिगल भाषेमध्ये साधारणतः पोलीस किंवा वेगवेगळ्या, आता काँग्रेसने एक ॲफिडेव्हिट या माओवाद्यांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये दिलं होतं. तर त्यांनी त्या ॲफिडेव्हिटमध्ये सुप्रीम कोर्टाला जे दिलं आणि विरोधामध्ये माओवाद्यांच्या नक्षल चळवळीच्या, त्याच्यामध्ये त्यांनी हा शब्द वापरलेला आहे की लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम. आणि यांना एक्स्ट्रीमिझम का म्हणतात की बाकी उजव्या संघटना तुम्ही मला दाखवा की ज्यांच्या सशस्त्र अशा त्या संघटना आहेत की ज्यांच्या हातात बंदूक आहे. नक्षल चळवळी जी जंगलामध्ये चालते त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे. त्या संविधान मानत नाही, लोकशाही मानत नाही. तिथे जी लोकशाही प्रक्रिया चालते त्याला सुद्धा ते मानत नाही. उलट तिथं ती मतदान होऊ देत नाहीत, तिरंगा ध्वज फडकवू देत नाहीत आणि इथली न्यायव्यवस्था ते मानत नाहीत. त्यांचा जनताना दरबार वेगळा भरतो. म्हणजे उजव्या संघटना हे मानत नाही असं आहे का? तर असं नाहीये. कायदे मानून, संविधान मानून तुम्ही ऍक्टिव्हिटी करत असाल, काही एक्स्ट्रा त्याच्यामध्ये जास्ती ऍक्टिव्हिटी करत असेल, बेकायदेशीर असेल तर त्याच्या कायद्यानुसार कारवाई होईल. परंतु हे मुळात नक्षल चळवळ हीच असंविधानिक आहे, लोकशाही विरोधी आणि ती प्रतिबंधित आहे. म्हणजे सरकारने त्या संघटनेला, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी हा जो काही संघटना आहे, पक्ष आहे त्यांचा, त्याला बॅन केलेलं आहे. आणि बॅन संघटना ही एक प्रकारे शत्रू संघटना असते. जसं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFI ला आता बॅन केलंय. तर ही देशविरोधी कृत्यामध्ये रत असलेल्या संघटना आहे, संविधान विरोधी अशा प्रकारच्या संघटना आहेत त्या. त्यामुळे ह्या कडव्या, म्हणजे त्या अर्थाने कडव्या आहेत त्या, आणि कडव्या डाव्या संघटना त्या अर्थाने त्यांना त्या पद्धतीने. पण मग ही शब्दवाली आधी काही लोकांनी ठरवून ही शब्दवाली वापरली नाही किंवा ही संकल्पना पुढे आणली नाही आणि फक्त कडव्या उजव्या संघटना, कट्टर उजव्या संघटना, आक्रमक उजव्या संघटना असे शब्द वारंवार जे पुढे आणले गेले, तुम्हाला असं काय त्याच्या पाठीमागे काही षडयंत्र वाटतं? किंवा कारण की कडव्या डाव्या संघटना हा शब्दप्रयोग रूढच झालेला नाहीये समाजामध्ये. कडवा म्हणलं की तो उजवा, असेच धारणा लोकांची असते. हे ते केलंय, म्हणजे विशेषतः काँग्रेसनी असे प्रयत्न केलेले आहेत. हिंदू दहशतवाद असाही शब्द त्यांनी प्रचलित केला होता. मुळात आपल्याकडे दहशतवाद असेल किंवा माओवाद असेल, ह्या सगळ्या एक्स्ट्रीम विचारसरणी आहेत की ज्या मुळात संविधानाला मानत नाहीत. त्यामुळे त्या पद्धतीच्या सुद्धा हिंदू दहशत असे रूढ करणं असा त्यांचा तो प्रयत्न होता. पण मुळात इथला हिंदू हा लोकशाहीवादी आहे आणि हिंदू लोकशाहीवादी आहे म्हणूनच लोकशाही टिकून आहे, कारण की हिंदू हा इथे बहुसंख्य आहे. दहशतवादी ही विचारसरणी फक्त भारतातच नाही, इस्लामिक दहशतवाद आपण ज्याला म्हणतो, रॅडिकल इस्लामिक दहशतवाद, तर हा भारताच्या बाहेर पण आहे ना. भारताच्या बाहेर सुद्धा त्यांनी धिंगाणा घातलाय किंवा सगळ्या जगभरामध्ये बॉम्बस्फोट करणं, हत्या करणं, लोकांच्या इस्लामच्या नावाखाली बॉम्बस्फोट करणं, मारणं, हे आपण बघत आलेलो आहे. आणि तसंच कम्युनिस्ट, म्हणजे यांची जी विचारसरणी जी आहे ना, ही विचारसरणीच कडवी आहे समाजात. म्हणजे इस्लामिक दहशतवाद असू दे किंवा कम्युनिस्ट माओवाद असू दे, कम्युनिझम मध्ये पण काय सांगितलं, तो हिंसेचं समर्थनच केलंय त्यांनी. त्यामुळे त्यांना तशा पद्धतीचे शब्दप्रयोग वापरले गेलेले आहेत. पण आता तुम्ही म्हणालात की काँग्रेसचा तुम्ही उल्लेख केलात, हिंदू दहशतवाद हा मुद्दाहून त्यांनी हा शब्द आणला. पण त्याच काँग्रेसने तुम्ही मगाशी म्हटलात किंवा UPAने कडव्या डाव्या संघटना हा पण शब्द त्यांनीच आणला. तर मग काय याच्या पाठीमागे काय वाटतं तुम्हाला? हे खरंच जेन्युइन आहे का काही लोक किंवा मीडियातली काही माणसं मुद्दामून ह्या दोन ज्या संकल्पना आहेत त्याच्याबद्दल समाजाला मिसलीड करतं? एकाच संकल्पनेबद्दल सारखी आरडाओरड करायची की उजव्या संघटना या कडव्या आहेत आणि डाव्या संघटनांबद्दल मूग गिळून गप्प बसायचं, असं काही? किंवा ह्याच्या पाठीमागे असं काय तुम्हाला वाटतं की हा शब्द का एवढा रूढ झाला नाही किंवा लोकांना का माहिती नाही? मी आणखीन एक उदाहरण देतो तुम्हाला.
बस्तर नावाचा एक चित्रपट आला होता या सगळ्या नक्षलाइट मुवमेंटवर. पण तो चित्रपट कधी आला आणि कधी गेला लोकांना कळलं नाही. याच्या जोडीला अशा अनेक चित्रपट येतात ज्याच्यात दहशतवादाचा विषय घेतलेला असतो, ज्याच्यामध्ये अगदी हिंदू लोक कशी दंगल करतात इथपासून ते पार हिंदू लोकांना टेररिस्ट ठरवण्यापर्यंतचे विषय घेतलेले असतात. पण असे सगळे पिक्चर्स लोक बघतात किंवा हिंदू देवदेवता, इथले राष्ट्रपुरुष, इथले संत महात्मे यांच्यावर अश्लील टीका टिप्पणी केलेल्या सगळे सिरियल्स चालतात. स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली त्यांच्यावर केलेले विनोद चालतात. पण बस्तर सारखा एवढा जी खरं तर एवढी भयानक समस्या आहे, तो चित्रपट कधी आला कधी गेला हे अगदी जे स्वतःला राष्ट्रभक्त लोक म्हणतात त्यांना देखील माहित नाही, मीडियाला देखील माहित नाही. मीडियाने देखील हा चित्रपट उचलून धरला नाही, लोकांनी हा चित्रपट उचलून धरला नाही. तर काय याच्या पाठीमागे काय कारण असं वाटतं तुम्हाला? याच्या पाठीमागे मला असं वाटतं कारण असं असावं की आपले समजा जे काही नक्षल अफेक्टेड एरिया आहे, नक्षलग्रस्त जे भाग आहेत, तर ते अतिशय जंगलामध्ये सगळा तो परिसर आहे. आणि इथला आता पुणे मुंबई ह्या तरुणांना डायरेक्ट त्याचावाला अफेक्ट होत नाही. म्हणजे बाबा मला त्रास झाला नक्षलवादाचा असं त्याला डायरेक्ट होत नाही. अप्रत्यक्षरित्या तर होतोच तो लोकशाहीला, संविधानाला आणि एकूणच याला. परंतु त्याच्यामुळे कदाचित त्याला त्याचं तीव्रता तेवढी वाटत नसेल. त्यामुळे मला असं वाटतं कदाचित असू शकतं. परंतु एक जो एक सुशिक्षित जो तरुण आहे, ज्याला इथली लोकशाही कळते, प्रक्रिया, आयडिओलॉजी कळतात, त्याला मात्र ह्या गोष्टी कळतात आणि तो बघतो, त्याला तो विरोधही करतो या गोष्टींचा. आणि तो जो कडवा असं म्हणायचं का की उजव्या विचारधारेच्या संघटना किंवा राष्ट्रभक्त लोक ही शब्दावली, ही संकल्पना सामान्य माणसांपर्यंत पोचवायला अपुरे आहेत किंवा त्यांना पुरेसे यश आलं नाही? मुळात काय आहे ना, उजव्या डाव्या हे जे लेबल आहेत ना, हे पण तसे तर म्हणजे चुकीचे आहे. कारण की हिंदुत्ववादी विचारसरणी अशी आपण म्हणतो, ठीक आहे, उजवी आहे म्हणजे आता हिंदुत्ववादी जे आहे ते उजवे आहेत, पण डाव्याची नेमकी व्याख्या काय आणि उजव्याची नेमकी व्याख्या काय, ते व्याख्या आपल्याला पहिली बघायला लागतील, करायला लागतील. साधारणतः मला माझ्या माहितीनुसार फ्रान्समध्ये जो काही राजा असायचा, तर राजाच्या उजव्या बाजूला सत्ताधारी लोक बसायचे आणि डाव्या बाजूला विरोधक बसायचे. आणि तेव्हापासून हे उजवीकडचे आणि डावीकडचे अशी ती शब्दावली रूढ झाली. आणि मग कम्युनिस्ट लोक हे नेहमी विरोधकच असतात बऱ्याचदा. त्यामुळे की काय त्यांना डाव्या संघटना असं नाव पडलं. आणि ते साधारणतः शोषितांचे, वंचितांचे प्रश्न मांडतात असंही त्याच्या मागे आहे. पण तसं काही नाही. आता उजव्या संघटना त्या अर्थाने जर आपण म्हणलं तथाकथित उजव्या संघटना ह्याही वंचितांचे प्रश्न मांडतात, वंचितांसाठी काम करताना आपल्याला दिसतात, मोठ्या प्रमाणात करतात. आता सरकारचंही आपण जर धोरण बघितलं, खूप मोठं धोरण दलित, आदिवासी या सगळ्या वंचित घटकांसाठी आज बघतो आपण. आज आपल्या देशाचे राष्ट्रपती. आपण ज्या विषयाला सुरुवात केली, ज्या विषयापासून की ज्या अनुसूचित जाती आहेत, तेव्हा पहिला प्रश्न जो मी विचारला होता की तुम्ही म्हणता की यांच्यासाठी देखील उजव्या संघटना काम करतात किंवा सरकार काम करतं, तर जातीय अस्मिता एवढी टोकदार होत असताना जातीय सुलखा टिकावा, एकमेकांबद्दलचा विश्वास हा वाढावा, याच्यासाठी ग्राउंड लेवलवर विवेक विचार मंचातर्फे काय उपक्रम राबवले जातात किंवा काय कार्यपद्धतीत काम केलं जातं? आता आपण उल्लेख केला सुरुवातीला सामाजिक न्याय परिषदेचा. तर दरवर्षी गेल्या 5 वर्षापासून आपण राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन असतो 26 जूनला. तर त्या निमित्ताने आपण दरवर्षी सामाजिक न्याय परिषद भरवतो. म्हणजे विवेक विचार मंच जे वर्षभर काम करतं, वेगवेगळ्या सामाजिक संस्था, संघटनांच्या माध्यमातून काम करतं. संविधान दिनाचे काही कार्यक्रम होतात, वैचारिक जनजागरणाचे, व्याख्यानांचे, असे छोटे मोठे सामाजिक संवाद मेळावे होतात. मागच्या वर्षी 2024 मध्ये आपण 44 सामाजिक संवाद मेळावे महाराष्ट्रामध्ये घेतले. जिल्हाशा काही जिल्ह्यांमध्ये 2-2 मेळावे झाले. असे 44 मेळावे आपण घेतले. त्यामुळे मग याच्यामध्ये ज्या संपर्कात ह्या सगळ्या संघटना आपल्या येतात, सामाजिक कार्यकर्ते येतात, तर ह्या सगळ्यांचं कुठंतरी एक एकत्रीकरण झालं पाहिजे आणि सामाजिक न्यायाचा जागर झाला पाहिजे की सामाजिक न्याय म्हणजे नेमकं काय, प्रशासन काय करतंय, काय केलं पाहिजे. बार्टी सारख्या वेगवेगळ्या ज्या संघटना शासनाने त्यासाठी निर्माण केलेल्या आहेत
तर त्या कशा पद्धतीने काम करतात, समाजाचे प्रश्न काय आहेत, सामाजिक न्यायाचे कोणत्या समस्यांना तोंड द्यायला लागतंय, तर अशा सगळ्या विषयांची त्या सामाजिक न्याय परिषदेमध्ये दिवसभराची परिषद असते ती, त्याच्यामध्ये चर्चा होते, काही फाइंडिंग्स येतात, आपण त्याचं नोटिंग करतो, त्यानंतर शासन दरबारी पुन्हा त्या सगळ्या समस्या ठेवतो, सोडवण्यासाठी त्याचा पाठपुरावा करतो. त्यासोबतच जे चांगलं काम करणारे सामाजिक न्याय विषयामध्ये आहेत वेगवेगळी मंडळी, तर त्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांच्या कामाची कुणीतरी दखल घेतली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, यासाठी आपण राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार असा पुरस्कार सुरू केला. तर राज्यातील 10 संस्था किंवा सामाजिक कार्यकर्ते यांना आपण तो पुरस्कार देतो. आता यावर्षी सुद्धा 10 पुरस्कार आपण त्यांना यावर्षी दिले. तर आणि अतिशय म्हणजे यावर्षीच्या परिषदेचा जर विचार केला तर नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री त्या परिषदेला आले, नागपूरला ही परिषद होती. त्यासोबतच आपल्या राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट त्याला होते, महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे त्याला होते. बार्टी एक संस्था आहे इथे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, त्या संस्थेचे महासंचालक सुनीलजी वारे त्याला होते. त्यासोबतच पद्मश्री नामदेव कांबळे की ज्येष्ठ साहित्यिक आहेत, ते सुद्धा त्या परिषदेला अध्यक्षस्थानी होते. ह्या सगळ्या मान्यवरांची भाषणं या सगळ्या विषयामध्ये त्या ठिकाणी झाली. त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये संवाद सत्र होतं, त्याच्यामध्ये या सगळ्या विषयांची चर्चा त्या ठिकाणी होते. त्यानंतर समारोप सत्रामध्ये काही चर्चा होते, काही ठराव त्या ठिकाणी आपण पास करतो आणि त्या ठरावांवरती नंतर वर्षभर सामाजिक विषयाचे ठराव असतात त्यावरती कामही करतो. तर असं साधारणतः या सगळ्या सामाजिक न्याय परिषदेचं स्वरूप असतं. किती वर्ष ही सामाजिक न्याय परिषद हा उपक्रम चालू आहे आपला? आता पाचवी सामाजिक न्याय परिषद आहे. त्याच्या अगोदरपासून खरं मंचाचं काम सुरूच आहे, पण हा विचार कल्पना आली की आपण हे केलं पाहिजे, अशी परिषद ही सुरू झाली आणि त्यानंतर मग ती चांगली आता रूढ झाली. आता दरवर्षी त्या परिषदेला 1012 जण येतात. मागच्या वर्षी मुंबईला झाली होती, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्याला होते. आपल्या भारत सरकारचं अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग असतो, त्याच्यावाले अध्यक्ष त्या परिषदेला मागच्या वर्षी होते. तर अशी परिषद आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र त्यानिमित्त येतात आणि नंतर वर्षभर पुन्हा वेगवेगळ्या विषयांसाठी भेटणं आणि हे सुरू असतं. काही घटना घडल्या तर त्या ठिकाणी जाणं, भेट देणं, काम करणं असंही सुरू असतं. किती जिल्ह्यातून या परिषदेला लोक आली होती? याला जवळजवळ महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातनं प्रतिनिधी येतात. 1-2 जिल्हे समजा राहिले तर राहतात, समजा दूरवरचे जिल्हे असतील तर, पण सगळ्या जिल्ह्यातनं प्रतिनिधी याला येतात. आणि हे आपण अनुसूचित जाती या विभागामध्ये आपण ही परिषद घेतो. म्हणजे साधारणतः अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये 59 जाती महाराष्ट्रामध्ये येतात. तर ह्या जातीच्या विविध संस्था संघटना, त्यामध्ये काम करणाऱ्या संस्था संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, काही बुद्धिजीवी नेतृत्व, असे सर्व या परिषदेला अपेक्षित असतात. अच्छा, ही परिषद नुसतीच संपली आणि त्याच्यावर झालेले ठराव किंवा त्याच्यामध्ये जे काही तुम्ही धोरण ठरवलेलं आहे त्या धोरणाला सरकारकडून कसा प्रतिसाद मिळतो? मिळतो प्रतिसाद. काही वेळेला काही समस्या सुटतात, काही समस्या सुटत नाहीत, प्रक्रियेमध्ये असतात. आता आम्ही सफाई कामगार विषयामध्ये साधारणतः मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग आपण ज्याला म्हणतो, की जे सेप्टिक टँकमध्ये उतरून ती स्वच्छ करतात. तर बऱ्याचदा अशा त्याच्यामध्ये उतरल्यानंतर त्यांना विविध त्या विषयाचं प्रशिक्षण नसतं आणि उतरल्यानंतर त्याच्यामध्ये जो काही वायू असतो त्या वायू त्यांच्या नाकात गेल्यामुळे ते गुदमरून मारतात आणि बऱ्याचदा एक जण जातो, त्याला शोधायला दुसरा जातो, असे 3-3, 4-4 जण गेल्याच्या बातम्या अनेक घटना घडलेल्या आहेत महाराष्ट्रात. आणि अशा सगळ्या घटना ज्या घडल्या म्हणजे इथे पुण्यामध्ये येरवडा भागामध्ये घडली होती, रांजणगाव तिकडे एका कंपनीच्या सेप्टिक टँकमध्ये घडली होती, मुंबईमध्ये काही घटना घडल्या, तर संभाजीनगर, परभणी, अशा सगळ्या घटना आपण फॉलो केल्या. म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलं, जाणं, त्या बघणं, पीडित कुटुंबाला भेटणं, नेमकं कशामुळे त्या घटना घडल्या ते बघणं, त्याचा रिपोर्ट तयार केला आपण. त्याच्यावरती एक समिती आपण स्थापन केली. त्याच्यामध्ये प्रदीपदादा रावत असतील, आपले डिक्कीचे मिलिंद कांबळे आहेत, ते आणखीन काही त्या विषयातली मंडळी, अशांची कमिटी करून त्याच्यावरती रिपोर्ट तयार करून तो आपण शासनाला दिला की हाताने ह्या गोष्टी स्वच्छ करणं, सेप्टिक टँक हे आता बंद झालं पाहिजे आणि ते काम यंत्राने झालं पाहिजे. तर ह्याचा पाठपुरावा आपण सातत्याने केला. त्यानंतर मागे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असतानाच तेव्हा सरकारने मॅन होल टू मशीन होल अशी एक योजना त्या ठिकाणी आणली
आणि सर्व जिल्ह्यांना म्हणजे काही शहरांमध्ये महानगरपालिका असतील, जिल्हा परिषदा असतील, नगरपंचायत असतील, नगर परिषदा असतील, त्या सगळ्यांना आता यंत्र देण्यासाठीची ती योजना, त्याच्यामध्ये काही कोटींचं बजेट त्यांनी काही 100 कोटींचं ठेवलंय आणि आता सगळ्यांना यंत्र ते पुरवतायत आणि त्या यंत्रांनी आता ती स्वच्छता होणार असंही आहे. त्याच्यामधली दुसरी गोष्ट अशी की जर अशा पद्धतीने जे दगावतात तर त्यांच्या कुटुंबाला मदत मिळते जवळजवळ 10 लाखांची. ती मदत मिळवून देण्याचं काम सुद्धा विवेक विचार मंच आपण पाठपुरावा करणं, त्याचा जे काही आवश्यक कागदपत्र आहे ते जमा करण्यासाठी मदत करणं असं आपण करतो आणि त्यांना ती मिळवून देतो. हा एक विषय आमचा मार्गी लागला. आता स्मशानभूमीचा एक प्रश्न आहे की आपण म्हणतो की एक गाव एक स्मशान, परंतु आजही ग्रामीण भागामध्ये एक गावामध्ये 5-5, 6-6 स्मशानभूमी आपल्याला दिसतात. म्हणजे दलितांची वेगळी, सवर्णांची वेगळी, सवर्णांमध्ये पण ह्या जातीची वेगळी, त्या असंही चित्र आपल्याला दुर्दैवाने दिसतं. काही गावांमध्ये तर स्मशानभूमीच दिसत नाही. मग लोक ज्यांची जमीन आहे स्वतःची ते त्यांच्या जमिनीवर अंत्यसंस्कार करतात, पण ज्यांना जमीनच नाही असा जो काही अनुसूचित जाती जमातीमधला प्रवर्ग आहे मग त्यांनी अंत्यसंस्कार कुठं करायचे हा प्रश्न निर्माण होतो. मग कुठेतरी ग्रामपंचायत समोर जाऊन अंत्यसंस्कार केले, रस्त्याच्या कडेला केले, अशा घटना घडल्या. कुठेतरी त्याच्यावरनं भांडणं झाले, अॅट्रॉसिटी दाखल झाली. अशा अनेक घटना ज्या आपण फॉलो केल्या आणि मग आपण त्याच्यामध्ये आता सरकारला असं निवेदन दिलंय की प्रत्येक गावामध्ये सरकारची म्हणजे सार्वजनिक स्मशानभूमी की जी गव्हर्नमेंट एडेड असेल, की जी सोयी सुविधा युक्त असेल, म्हणजे शेड असेल, रस्ता, पाणी, त्या ठिकाणी स्वच्छता, जायला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. कारण की त्या जर नसेल तर नुसती जागा आहे पण पावसाळ्यामध्ये पाऊस धो पडतो, एखादा व्यक्ती गेला तर त्याला अंत्यसंस्कार कसे करायचे हा प्रश्न निर्माण होतो आणि मग त्या मृतदेहाचे तिथे विटंबना त्या ठिकाणी होते. तर असं होऊ नये, त्यामध्ये पुन्हा जे अनुसूचित जातीतले त्यांना जास्ती त्याच्यामध्ये त्रास होतो. त्यामुळे अशी चांगली स्मशानभूमी एक असावी की ज्या ठिकाणी कोणत्याही जातीच्या कारणावरनं प्रवेश नाकारला जाणार नाही आणि त्या ठिकाणी कुणीही अंत्यसंस्कार करू शकेल अशी सार्वजनिक सुसज्ज सोयी सुविधायुक्त स्मशानभूमी ही महाराष्ट्र शासनाने प्रत्येक गावात करावी अशी एक मागणी आपण केलेली आहे आणि ती आता तिचा पाठपुरावा सुरू आहे. ती लवकरच ती मागणीच्या पुढे आता कार्यवाही होईल अशी अपेक्षा आहे. वा, हे 2 उदाहरण दिले मी, असे बरेच विषयांच्या पाठपुरावा सुरू आहेत, करतोय आपण. बरोबर. खरंच जबरदस्त कार्य विवेक विचार मंचातर्फे चालू आहे. तुम्ही 2च उदाहरणं दिलीत, पण किती गरजेची ही उदाहरणं तुम्ही सांगितलीत की अजूनही हिंदू समाजामध्ये स्मशानभूमीचा विषय असेल की वेगवेगळी स्मशानभूमी, वेगवेगळ्या जातीची वेगवेगळी स्मशानभूमी हे आत्ताही महाराष्ट्र राज्यामध्ये आपण बघतोय आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही जागरण करताय, सरकारकडे पाठपुरावा करताय. जो मुख्य आजचा जो विषय आहे की जनसुरक्षा कायदा, या कायद्याची मागणी विवेक विचार मंचाने केली. तर जाणून घेऊयात आपण की का तुम्हाला असा हा कायदा करावासा वाटतोय किंवा ही जी मागणी तुम्ही सरकारकडे केलीत त्याच्या पाठीमागे अशा काय घटना घडल्या होत्या, काय तुम्हाला तुमचं निरीक्षण होतं, काय तुम्हाला अनुभव आले की ज्यामुळे तुम्हाला सरकारकडे ही मागणी करावी लागली की असा एक कायदा पाहिजे. याची थोडी पार्श्वभूमी जर आपण असे समजून घेतली तर भारतामध्ये ही जी काही नक्षल चळवळ सुरू झाली, नक्षलबारी गावापासून सुरू झाली म्हणून ते नक्षल गाव नाव पडलं, नक्षल मुवमेंट. ऍक्च्युली ती माओवादी चळवळ, म्हणजे तिच्या मागची आयडिओलॉजी ही माओवादी. आणि माओवादी म्हणजे कोण, तर ते चायनाचा एक चीनचा नेता होता माओ त्से-तुंग नावाचा, की जो कम्युनिस्ट विचाराचा म्हणजे मार्क्सवादी विचाराचा होता. त्यांनी ते मार्क्सवादी विचाराने प्रेरित होऊन त्या पद्धतीने त्या विचाराने ती क्रांती केली. पण त्याने जे क्रांती करताना त्याच्याही काही पद्धती त्याच्यामध्ये वापरली म्हणून त्याला एक माओवादी नाव पडलं, परंतु मूळ कम्युनिस्ट विचाराचा हे सगळा विषय आहे. आणि ह्या चळवळी भारतामध्ये 1967 सुरू झाली. गेली 50-60 वर्षांपासून ही चळवळ सुरू आहे आणि हजारो लोकांच्या हत्या दलित आदिवासींच्या यांनी केलेल्या आहेत. त्यानंतर सिक्युरिटी आपले जे सुरक्षा जवान आहेत त्यांच्या हत्या केलेल्या आहेत. ही आपल्याला वाटतं ही चळवळ फक्त जंगलात चालू आहे, पण तसं नाहीये. तर यांना अनेक पद्धतीची मदत करणारे शहरी लोक आहेत. त्यांना मेडिकल एड असेल त्यांना गणवेश पुरवणं असेल, वेगवेगळ्या पद्धतीने काही लिगल एड पुरवणं असेल, अशा अनेक गोष्टी त्यांना शहरातले लोक पुरवतात. आणि मुळात त्यांना जी काही त्यांची क्रांती ते करण्याचा विचार करतायत तर ती क्रांती करण्यासाठी मग शहरात सुद्धा त्या पद्धतीचे सिम्पथायझर्स निर्माण त्यांना करायला लागणार. त्यामुळे मग त्यांनी शहरात सुद्धा काम सुरू केलं. म्हणजे 2004 पर्यंत वेगवेगळे यांचे जे गट होते
म्हणजे माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर, पीपल्स वॉर ग्रुप असे वेगवेगळे गट होते. ते सगळे एकत्र आले आणि 2004ला त्यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया असा माओवादी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी ही पक्ष स्थापन केला आणि त्या पक्षाच्या अंतर्गत हे सगळे गट काम करायला लागले. आणि त्यानंतर 2007ला त्यांनी त्यांचं एक डॉक्युमेंट प्रसिद्ध केलं, स्ट्रॅटेजी अँड टॅक्टिक्स ऑफ इंडियन रिव्होल्युशन म्हणून, की बाबा भारतामध्ये क्रांती करण्यासाठी काय रणनीती असली पाहिजे, काय धोरण असलं पाहिजे. आणि त्यामध्ये ते असं म्हणतात की आवर वर्क्स इन अर्बन एरियाज, म्हणजे शहरी भागामध्ये कशा पद्धतीने काम करायचं. आणि मग त्यात ते म्हणतात की शहरी भागामध्ये विशेषतः त्याच्यामध्ये नाव घेतात की दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला, विद्यार्थी ह्या वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये आपण गेलं पाहिजे, त्यांच्यामध्ये जन आंदोलन उभं केलं पाहिजे. आणि जन आंदोलन म्हणजे काय, तर एक प्रकारे आंदोलन की जे सरकार विरोधामध्ये आंदोलन करेल, क्रांतीसाठी पुढे काम करेल, अशा पद्धतीचं आंदोलन. म्हणजे ह्या समाज घटकांमध्ये घुसून आणि मग वेगवेगळ्या त्या संघटना कशा असतील, काय असतील, त्याच्या फ्रंट संघटना, अशी सगळी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. मग त्यानुसार हे लोक शहरी भागामध्ये काम करतात. आता पुण्यामध्ये आपण जर बघितलं तर कबीर कला मंच नावाची संघटना, जी की खरं तर सुरुवातीला एक काही विद्यार्थ्यांनी, दलित विद्यार्थ्यांनी येऊन सुरू केली, परंतु मिलिंद तेलतुंबडे नावाचा एक नक्षलवादी, की त्याची बायको अंजुला सोनटक्के नावाची, तिने ह्या तरुणांना गाठलं. म्हणजे त्यांना एक प्रकारे ब्रेनवॉश केलं, त्यांना जंगलात घेऊन गेली. तिकडे त्यांनी प्रशिक्षण घेतलं ह्या सगळ्या लोकांनी. आणि हे जेव्हा पोलिसांच्या रडारवरती असतंच, मग त्यांच्या विरोधात अटक वॉरंट निघालं कारवाईसाठी. आणि मग या सगळ्यांना नंतर अटक झाली. स्वर्गीय R.R. पाटील तेव्हा गृहमंत्री होते महाराष्ट्राचे. आणि नंतर घडामोडी एक अशी घडली की आपल्या कासेवाडी वस्ती आहे पुण्यामध्ये आपली, इथं त्या कासेवाडीतला संतोष शेलार नावाचा एक तरुण, की जो या कबीर कला मंचाच्या संपर्कात आला. त्याच्या वस्तीमध्ये एक कार्यक्रम झाला, त्याच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला. खूप चांगला पेंटिंग तो करायचा. मग याच्या कबीर कला मंचासाठी पेंटिंग करायला लागला. आणि मग तो इतका ब्रेन वॉश झाला की तो नंतर वडिलांना फोन केला की मी आता येणार नाही, मी चाललो म्हणून. आणि तो डायरेक्ट जंगलात जॉईन झाला. छत्तीसगडमध्ये एक दलम कमांडर म्हणून तो कार्यरत होता. त्याची माहिती नंतर बाहेर आली, त्याच्यावरती बक्षीस ठेवलं तिकडच्या पोलिसांनी. मग ती माहिती मीडियाने मग त्याच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांचे इंटरव्ह्यू केले. त्याच्यामध्ये त्याची आई अशी म्हणते, त्या इंटरव्ह्यूमध्ये दिव्य मराठीची बातमी आहे, की कबीर कला मंचाचा कार्यक्रम आमच्या वस्तीत झाला नसता तर माझा मुलगा आज गेला नसता. म्हणजे आपला हा बंधू बांधव हा असा तरुण की ज्याला यांनी ब्रेनवॉश केलं, आता हा आपल्या विरोधामध्ये शस्त्र घेऊन लढतोय भारताच्या विरोधामध्ये. ही फार वाईट परिस्थिती. मग हे का होतंय याचा आम्ही विचार करत होतो की हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कुठंतरी फायदा घेऊन हे लोक प्रोवोकिंग भाषण करणार, समाजाच्या विशेषतः शासनाच्या विरोधामध्ये चिथावणीखोर भाषण करणार, की या सगळ्या सिस्टीम कशा समाजविरोधी आहे, संविधानिक संस्थांच्या विरोधामध्ये, न्यायालयाच्या विरोधामध्ये, निर्वाचन आयोगाच्या विरोधामध्ये, इथल्या समाजाच्या विरोधामध्ये. म्हणजे समस्या आहेत, त्याचे उत्तर आपण संविधानिक मार्गाने शोधले पाहिजे. परंतु संविधानिक मार्ग न सांगता हिंसेचे मार्ग सांगणं हे या मुवमेंट शहरी भागामध्ये करायला लागले. आणि त्यामुळे अनेक तरुणांना रॅडिकलाइज करणं, अँटी नॅशनल करणं आणि त्यांना कुठेतरी आपल्याच व्यवस्थेच्या विरोधात उभं करणं, असं हे सगळं षडयंत्र राजरोसपणे सुरू आहे. आणि ह्या लोकांना मग आळा बसणार कसा, कारण की ह्यांच्या लिगल संघटना स्ट्रॉंग आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा घेतात. आणि मग त्यांच्यावरती कारवाई करायची कशी. आणि UAPA सारखा ऍक्ट आहे की जो दहशतवादाविरोधातला खरं तर ऍक्ट आहे, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीजचा, तो जर यांच्यावरती लावला तर मग काही दिवसांनी त्यांना त्याच्यात लगेच जामीन मिळतो, कारण की त्या कॅटेगरीत ते बसत नाही त्या कायद्याच्या कक्षेमध्ये. त्यामुळे अशा कायद्याची आवश्यकता त्याच्यामध्ये होती. अशा अनेक प्रकरणे याच्यामध्ये त्यांना सुधीर ढवळे असेल किंवा GN साईबाबा असतील, हे माओवादी विचाराचे, की यांना अटक झाली, नंतर ते निर्दोष सुटले, अशाही घटना घडल्या. अनेक जणांना शिक्षाही लागल्या. अरुण बेलके नावाचा एक जण आहे, त्याला शिक्षा लागली. इथं येरवडा जेलमध्येच तो होता. जवळजवळ 8-10 वर्ष शिक्षा भोगून तो बाहेर पडला. आता अरुण बेलके हा चंद्रपूरकडचा, तिकडे काम करायचा, त्याला अटक झाली होती, नंतर पॅरोलवरती बाहेर आला आणि गायब झाला. नंतर तो गुजरात, महाराष्ट्र अशा भागात काम करायला लागला. नंतर पुण्यात येऊन तो काम करायला लागला.
आणि पुण्यातल्या वस्ती भागामध्ये ज्या संघटना आहेत अशा संघटनांना जाणं, भेटणं, मग त्या तरुणांना ब्रेन वॉश करण्याचं काम करणं असं त्यांनी सुरू केलं होतं. पुण्यातल्या काही संघटना, मास मुवमेंट नावाची एक संघटना आहे, तर त्यांच्यासोबत सुद्धा तो काम करत होता. अशा परिस्थितीत ATSने त्याला अटक केली आणि मग त्याला पुढे खटला चालला, त्याला शिक्षाही लागली, शिक्षाही भोगली त्यांनी. म्हणजे अशा पद्धतीने आपले तरुण जर देशाच्या विरोधात उभं राहत असतील आणि कोरेगाव भीमाची जी दंगल नंतर जी झाली 2018ला 1 जानेवारीला, ही कोणी घडून आणली? तर ह्या सगळ्या शहरी माओवादी जे काही कबीर काला मंच आणि सुधीर ढवळे ही सगळी मंडळी यांनी हे वातावरण सगळं निर्माण केलं. अतिशय चिथावणीखोर असं वातावरण किंवा निर्माण केलं आणि त्याच्यामुळे ही दंगल त्या ठिकाणी घडली. एल्गार परिषद त्या ठिकाणी त्यांनी घेतली. त्याच्यामधली जर भाषणं बघितली आपण तर सुधीर ढवळे म्हणतो की अगर बगावत ना हो तो रात ढलने से पहिले ये शहर जलकर राख हो जाए. त्यानंतर ते कबीर काला मंचवाले गाणी म्हणतात की उडवा ठिकऱ्या राई राईर गाडून टाका पेशवाईर. आता पेशवाई आहे कुठं? आता लोकशाही आहे, पण लोकशाहीलाच पेशवाई म्हणायचं आणि ती गाडण्याची भाषा करायची सरळ सरळ. अशा पद्धतीचे अतिशय प्रोकिंग चितावणीखोर गाणे म्हणणं, जलसा सादर करणं, लिटरेचर तयार करणं, पुस्तकं लिहिणं, मॅगझिन काढणं, अशा अनेक प्रकारे हे काम यांचं सुरू होतं. कुठं काही अत्याचाराची घटना घडली की लगेच तिचं भांडवल करणं आणि लगेच समाजामध्ये त्याच्या विरोधामध्ये एक जहालता निर्माण करणं सिस्टीमच्या विरोधामध्ये. अशा पद्धतीचं हे सगळं सुरू आहे. त्यामुळे ह्या सगळ्या मंडळींना कशा पद्धतीने लगाम लावायचा हा प्रश्न होता आणि त्याच्यासाठी विशेष अशा कायद्याची गरज होती. त्याची मागणी आपण सातत्याने केली, वेगवेगळ्या आणखीनही संघटनांनी केली आणि सिक्युरिटी आपले जे आहेत सुरक्षा एजन्सीज यांना सुद्धा त्याची आवश्यकता भासत होती आणि मग त्यानुसार त्यांनी ती आता त्याचा ड्राफ्ट सगळ्या गव्हर्नमेंटनी किंवा पोलीस यंत्रणेने तयार केला आणि ती जनसुरक्षा कायदा आता तो पारित झालेला आहे. तुम्ही आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा शब्द वापरलात. अनेक जणांचं म्हणणं हेच आहे की हा कायदा झाल्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येईल आणि नक्षलाईट म्हणून तुम्ही तुमच्या विरोधकांना, तुमच्या वैचारिक विरोधकांना सरसकट जेलमध्ये टाकाल. तर काय हे कितपत खरं आहे, तथ्य आहे याच्यामध्ये? या कायद्यावरती आता परवाच जो कायदा पारित झाला तर विधिमंडळामध्ये, विधानसभेमध्ये मोठी चर्चा झाली आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तो कायदा त्या ठिकाणी मांडला आणि त्या ठिकाणी प्रश्न उत्तरही झाली. तसंच असाही प्रश्न त्या ठिकाणी आला की बाबा तुम्ही कोणावरती कारवाई कराल, बेकायदेशीर कृत्य केलं वगैरे किंवा तुम्ही नक्षलवादी आहात म्हणून, किंवा एखाद्याने आंदोलन केलं, जहाल आंदोलन, खूप ॲग्रेसिव्ह आंदोलन केलं तर तुम्ही त्यांच्यावरती कारवाई कराल. शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, आंदोलनात हिंसा झाली तर तुम्ही त्यांना नक्षलवादी ठरवून लगेच त्यांच्यावर कारवाई कराल. अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले. परंतु ते देवेंद्रजींनी त्या ठिकाणी त्याला उत्तर दिलं आणि त्या कायद्या जर आपण व्यवस्थित वाचला तर त्यात नाही लक्षात होतं. आता हा कायदा येण्याची जी काही प्रोसेस आहे, ही जी काही सरकारने आणलाय, हा म्हणजे डायरेक्ट आणला आणि पारित केला असं झालेलं नाही. तर हा 2024 मध्ये नागपुरात जे अधिवेशन झालं तर त्या अधिवेशनामध्ये आणला गेला. 2024 मध्ये मसुदा त्याचा त्या ठिकाणी जाहीर झाला. त्यानंतर एक जॉईंट कमिटी त्याच्यावरती बसली. चंद्रशेखर बावनकुळे मंत्रीजी त्याचे अध्यक्ष होते आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्षातले सुद्धा नेते, आमदार लोक, त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड असतील, नानाजी पटोले असतील किंवा अशी मंडळी त्याच्यामध्ये होती. आणि मग त्याच्यावरती सूचना मागवल्या गव्हर्नमेंटने जनतेकडनं, सामाजिक संस्थांकडनं. तर अशा जवळजवळ 13,000 सूचना प्राप्त झाल्या त्यांना, कायद्याच्या समर्थनात, कायद्याच्या विरोधात किंवा कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याच्या संदर्भात. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या सूचना त्याच्यामध्ये. त्या सूचना त्यांनी सगळा त्याचा अभ्यास केला. त्यानंतर त्या कायद्यामध्ये काही बदल सुद्धा त्यांनी केले आणि अगोदर नक्षल, अर्बन नक्षल वगैरे असं काहीही नाव त्या कायद्यामध्ये नव्हतं. मग ह्या मागणीवरून त्याच्यामध्ये कडव्या डाव्या संघटना, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम हा जो शब्द आहे तो त्याच्यामध्ये मग आलेला आहे. आणि मुळात आता तुम्ही म्हणले की सामान्य लोकांवर अभिव्यक्ती स्वातंत्र्य घाला येईल वगैरे, तर हा जो कायदा आहे हा सामान्य व्यक्तीसाठी नाहीये, हे आपण प्रथम समजून घेतलं पाहिजे. ह्या कायद्यामध्ये काय आहे ना की संघटना की अशा पद्धतीने जी अर्बन नक्सल किंवा तत्सम विषयामध्ये काम करणारी देशविरोधी, संविधान विरोधी कारवायांमध्ये जी लिप्त आहे
तशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी त्याच्या आहेत. अशा संघटना पोलीस आयडेंटिफाय करतील, त्यांचे पुरावे गोळा करतील, त्यानंतर त्या संघटनांवर कारवाई करतील, म्हणजे त्यांना बॅन करतील, प्रतिबंधित करतील, आणि मग त्या प्रतिबंधित संघटनेशी संबंधित जे काही त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी असतील मग त्यांच्यावर कारवाई करेल. सामान्य व्यक्तीवरती कारवाई नाही होणार. आणि ही संघटना सुद्धा बॅन करण्याचं सुद्धा एक पद्धत आहे, न्यायालयीन एक पद्धत त्यांनी, की बाबा कोणती संघटना बॅन केली असं त्या ठिकाणी केली म्हणून झाली वगैरे असं नाहीये. तर त्या संघटनेच्या संदर्भातले जे काही पुरावे आहेत तर त्याच्यामध्ये एक प्रावधान असं आहे त्या कायद्यामध्ये की एक सल्लागार मंडळ असणार. हे सल्लागार मंडळ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं असेल, त्याचे अध्यक्ष असतील ते, आणि काही सदस्य त्याच्यामध्ये असेल. तर पोलिसांनी जेव्हा कारवाई करतील की बाबा ही संघटना बॅन करतोय आम्ही, तर त्याचे पुरावे हे सगळे त्या न्यायाधीशांसमोर मांडायला लागतील. न्यायाधीश त्याचा अभ्यास करतील, सुनावणी करतील. ज्या संघटनेला बॅन करायचं त्या संघटनेला सुद्धा त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार त्या ठिकाणी असेल, लेखी तोंडी. त्या ठिकाणी सुनावणी सुद्धा करतील ते. त्यानंतर त्यांना वाटलं तर कोणतेही अन्य संघटना वेगवेगळ्या आस्थापना त्यांनाही ते समन्स बजावतील, त्यांचंही से मागवतील, इतके त्यांना अधिकार त्या ठिकाणी असतील. आणि त्यानंतर ते निर्णय करतील की हो ही संघटना बॅन करण्यास योग्य आहे किंवा नाही. त्यानंतर ती संघटना बॅन पुढे होईल. अशी त्याच्यामध्ये इतकी व्यवस्थित तरतूद आहे. म्हणजे एक प्रकारे त्यांना, म्हणजे जी संघटना प्रतिबंधित होती त्यांना सुद्धा न्याय मागण्याचा हक्क आहे त्या ठिकाणी, त्यांचं म्हणणं मांडण्याचा हक्क आहे. आणि एवढं होऊन सुद्धा जर त्यांचं समाधान झालं नाही तर तरी पुन्हा त्यांना उच्च न्यायालयामध्ये जाण्याची मुभा आहे. पण मला सागरजी हेच थोडंसं मनामध्ये असा प्रश्न आलाय की ठीक आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होऊ नये म्हणून हे सगळ्या सुविधा या कायद्यामध्ये आहेत की कोणावरही हे मनात आलं म्हणून कायदा लागू होऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला ती जी कमिटी गठीत केली ज्याच्यामध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे अध्यक्ष आहेत, त्यांची परवानगी घ्यावी लागेल, त्यांची अनुमती घ्यावी लागेल. पुन्हा ज्या संघटनेवर बॅन आणायचं आहे तिचं म्हणणं त्यांना ऐकावं लागेल. ह्या सगळ्या काय म्हणू आपण प्रोसेसमध्ये खरंच जर का गुन्हेगार सुटून गेले किंवा त्यांना देश सोडून पळण्याचा वेळ मिळाला किंवा अंडरग्राऊंड होण्याचा वेळ मिळाला की लक्षात येतंय की बाबा समजा मी माझ्यावर तो गुन्हा नोंदवला जाणार आहे तर आधी मला बोलवणं जाणार, माझी चौकशी होणार, न्यायाधीशांसमोर मला उभं करणार, मला माझी बाजू मांडण्याची देखील मला संधी मिळणार. या सगळ्या ह्याच्यामध्ये जर का तो अपराधी पळून गेला किंवा त्यांना पुरावे नष्ट करायला वेळ मिळाला, त्या संघटनेवर बॅन आणायचा आहे म्हणून त्या संघटनेच्या कार्यालयामध्येच आधी ते कार्यकर्ते गेले की त्यांना कळणार की आता आपल्या संघटनेवर बॅन येणार आहे म्हणून त्यांनी जर का डॉक्युमेंट्स जे असतील ते जर का जाळून टाकले, डॉक्युमेंट्स इकडे तिकडे कुठे लपवून ठेवले आणि सगळे पुरावे नष्ट केले, तर मग हा कायदा करण्याचा नक्की जो हेतू आहे तो सफल होईल असं वाटतं का तुम्हाला? नाही, ही शक्यता नाकारता येत नाही तुम्ही म्हणताय तसं. परंतु याच्यामध्ये काय आहे की आपल्या सिक्युरिटी फोर्सेस किंवा ज्या काही एजन्सीज आहेत, सुरक्षा एजन्सीज, त्याच्यामध्ये ETS असेल किंवा आणखीन पोलीस यंत्रणा असतील, तर या किती सक्षम आहे त्याच्यावरती ते ठरू शकतं मला असं वाटतं. आणि थोडंसं आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे शेवटी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. कोणालाही, कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जीविताची हानी किंवा त्याचं काही प्रॉपर्टीची हानी अशी आपल्याला करता येत नाही कायद्यानुसार. त्यामुळे ही अशा पद्धतीची प्रोसेस ही सगळी त्या ठिकाणी केलेली आहे. परंतु या ज्या काही आपल्या पोलीस यंत्रणा असतात यांचं लक्ष असतं या सगळ्या संघटनांवरती, त्यांच्या कार्यकर्त्यांवरती, त्यामुळे त्यांच्याकडे पुरावेही असतात. त्यामुळे हे फार म्हणजे ते कुठे जरी भूमिगत झाले तरी त्यांना शोधून काढतील आपलं यंत्रणा असं मला वाटतं आणि त्यांच्या विरोधात पुरावेही सादर करतील. आणि कुठे बाहेरही देशात गेला तो तरी तिकडनंही त्याला पकडून आणू शकतात. त्यामुळे आणि ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये किमान ही काय प्रतिबंध करणं, ह्या संघटनांवरती प्रभावीपणे प्रतिबंध करणं हा याच्यामध्ये उद्देश आहे. त्यामुळे त्याच्या कारवाईमधनं हे लोक थांबले आणि साईडलाईन झाले तरी सुद्धा तो उद्देश मला असं वाटतं सफल होतो. काय सरकारला कोणाला अटक करून तुरुंगात ठेवायची काय फार मला असं वाटतं की बाबा आनंद असतो असं नाही. मुळात सरकारची इच्छा आहे की बाबा हे नक्षलवादी लोकांनी हे सोडून द्यावं, लोकशाही प्रक्रियेत यावं. लोकशाही प्रक्रियेत येऊन त्यांचे विचार आता बाकी कम्युनिस्ट संघटना मांडतातच आहे, समाजवादी संघटना मांडतात आहे, बाकीची संघटना वेगवेगळ्या विचाराचे लोक आहेच ना.
अन्य राज्यांमध्ये बघतो आपण वेगवेगळ्या विचारांचं सरकार आहे. आता केरळमध्ये कम्युनिस्ट विचाराचं सरकार आहे, पश्चिम बंगालमध्ये अनेक वर्ष कम्युनिस्ट विचाराचं सरकार होतं, अनेक खासदार आमदार हे त्या विचाराच्या आहेत आणि ते लोकशाही प्रक्रियेत आहेत, लोकशाही पद्धतीने काम करतायत. तर त्यांनी तसं करावं, त्याला कोणाचा विरोध नाही. परंतु तुम्ही हातात शस्त्र घेऊन किंवा तशा पद्धतीची चिथावणी लोकशाहीच्या विरोधात देणं हा मुळात फार बेकायदेशीर अशा पद्धतीचं सगळा हे संघटनांचं काम आहे. त्यामुळे हा याच्यावरती त्याच्यामध्ये आला पाहिजे असा त्याच्यामध्ये हेतू आहे. त्यामुळे प्रभावीपणे पोलीस यंत्रणा याच्यामध्ये काम करतील असं अपेक्षा आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच खूप महत्वाचा मुद्दा आहे सगळ्यांचं म्हणणं. आता काही सेक्युलर मंडळी, काही पत्रकार तर असं म्हणतात की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला तर येणारच आहे आमच्या, पण अर्बन नक्षल हा शब्दच चुकीचा आहे किंवा हा शब्दच अस्तित्वात नाहीये, कायद्यामध्ये देखील त्या शब्दाचा अंतर्भाव केलेला नाहीये. आणि मग कशाला तुम्ही ते अर्बन नक्सलिझम अशी ओळख ठोकताय? कायद्यात पण कुठे त्या शब्दाचा अंतर्भाव केलेला नाहीये. किंवा अर्बन नक्षलवाद आहे हे तुम्ही कशाच्या आधारे सांगताय? नाही, जसा नक्षलवाद हा जंगलामध्ये काम करतो तर साधारणतः आपल्याला वाटायचं अगोदर किंवा लोकांना हे जंगलामध्येच आहेत, हे शहरामध्ये नाहीयेत. पण तसं नाहीये. तर ते शहरामध्ये सुद्धा काम करत आहे हे लक्षात आलं आपल्या म्हणजे सरकारच्या लक्षात आलं. सरकारने त्यांच्यावर कारवाई केली. किंवा मी जसं 2007चं त्यांचं डॉक्युमेंट सांगितलं किंवा स्ट्रॅटेजी अँड टॅक्टिक्स ऑफ इंडियन रिव्होल्युशन, त्यांनी सुद्धा म्हटलंय की शहरी भागामध्ये काम करण्याचं अर्बन वर्क्स कसं. पण मग अर्बन नक्षल हा शब्द का आपण त्या कायद्यात वापरला नाही किंवा तो शब्दप्रयोग का आपण घेत नाही? साधारणतः म्हणजे आता कसं असतं की बोलताना वेगवेगळे शब्द वापरले जातात, परंतु लिगल टर्म जे असतात किंवा कायदेशीरपणे जे शब्द वापरले जातात तर त्याच्यामध्ये मग लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम असा शब्द साधारणतः पहिल्यापासून आपल्या सिक्युरिटी हे वापरतात एजन्सी. त्यामुळे त्यांनी तो वापरला असावा असं मला वाटतं. त्याच्यामुळे त्यांनी काही फरक पडत नाही, दोन्हींचा अर्थ एकच होतो. फक्त हे लोकांना सोप्या भाषेत समजण्यासाठी अर्बन नक्सल किंवा शहरी भागातले नक्सल आहेत, हे त्या विचाराचे, माओवादी विचाराचे हे आहेत, शहरी माओवादी, एवढं फक्त त्याची समजण्यासाठी तो शब्द आहे. आणि ते शब्द सगळ्यांनी म्हणजे मीडियानी वापरलेला आहे, काँग्रेसनी वापरलेला आहे, सगळ्यांनी वापरलेला. आणि अगदी 2007 12 2013ला मी तुम्हाला सांगितलं ऍफिडेव्हिट त्यामध्ये दिलं. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की बीजेपीचं सरकार आलं आणि अर्बन नक्सल सुरू झालं, तर तसं नाहीये. त्याच्या अगोदरपासूनच हा शब्द रूढ झालेला आहे. काही वेळेला बाकी मंडळींना सुद्धा त्याचं ज्ञान नसल्यामुळे कोणालाही अर्बन नक्सल म्हणणं ही चूक आहे. म्हणजे जो कोणी सरकारच्या विरोधी आहे की लगेच तो अर्बन नक्सल, किंवा हिंदुत्वाच्या विरोधात बोलला की लगेच अर्बन नक्सल, असं नाहीये. त्याचं वालं आयडियोलॉजी समजून घेतली पाहिजे, नेमकं त्याची पार्श्वभूमी काय आहे ते समजून घेतली पाहिजे आणि मगच त्याला टॅग लावला पाहिजे असं मला वाटतं. काही फक्त वैचारिक विरोधक आहेत वेगवेगळ्या पद्धतीने, किंवा शासनाच्या विरोधात तर न्यूट्रल लोकही असू शकतात, एखाद्या भूमिका किंवा कायद्याच्या किंवा योजनेच्या निर्णयाच्या विरोधात बोलू शकतात. म्हणून त्यांना कुणी अर्बन नक्सल म्हणू नये, कारण की असं जर म्हटलं तर ते आणखीन चिडतात त्या ठिकाणी आणि ते म्हणणंही बरोबर नाही. बरोबर. त्यामुळे लोकांनी हेही समजून घेतलं पाहिजे की बाबा अर्बन नक्सल म्हणजे नेमकं काय आणि कोणाला म्हटलं पाहिजे. आता हे अर्बन नक्सली, त्याच्यामुळे हे लोकांचे कन्फ्युजन का होतं की अनेक प्राध्यापक, मानवाधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते हे अर्बन नक्सली आहे. म्हणजे आता जो आपल्या एल्गार परिषद केसमध्ये अटक झालेले वारवारा राव, सुधा भारद्वाज किंवा गौतम नवलाखा, हे सगळे मानवाधिकार कार्यकर्ते, कोणी प्राध्यापक आहे त्याच्यामध्ये, शोमा सेन प्राध्यापक आहे, रिसर्च स्टुडंट आहे, आणि हे लोक पकडले गेलेत ना. म्हणजे हे कुठेही अर्बन नक्सलला असं काय पाठी लावून चालत नाहीत. त्यामुळे यांना ओळखायचं कसं? त्यामुळे लोकांना काहीतरी वाटलं की मग कुणीतरी मग त्यांना अशा पद्धतीने कोणी ऍक्टिव्हिटी दिसली तर सामान्य लोक साधारणतः तसं म्हणतात. कारण की त्याचं कारण पण हेच आहे की हे गुप्तपणे काम करतात, अजेंडा राबवतात अशा वेगवेगळ्या नावाने, बुरखा पांघरून. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतील पण काम मात्र मावोचं करतील, हुतात्मा भगतसिंगांचं नाव घेतील आणि आता आपल्याला त्या पद्धतीने काम म्हणजे बॉम्ब टाकायचं तशा पद्धतीने, अशा पद्धतीचे विचार मांडणारे लोक आहेत. म्हणजे अशा पद्धतीने, त्यामुळे मग यांचं खरा चेहरा हा समजून येत नाही अगदी सुरुवातीला प्रथमदर्शनी. त्यामुळे
मग कोणाला अर्बन नक्षल म्हणावं कोणाला नाही म्हणावं याच्यामुळे कन्फ्युजन निर्माण होतं सामान्य लोकांमध्ये. पण साधारणतः लोकांनी काही गोष्टी त्या समजून घेतल्या पाहिजे आणि कोणालाही अर्बन नक्षल म्हणणं टाळलं पाहिजे आणि जे आहेत त्यांनाच म्हटलं पाहिजे असं मला वाटतं. आणखीन किती राज्यांमध्ये हा कायदा केलेला आहे? आणखीन 4 राज्यांमध्ये असा कायदा आहे. छत्तीसगडमध्ये आहे, उडीसामध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे आणि आंध्र प्रदेशमध्ये आहे. आता आंध्र प्रदेशमध्ये त्यांनी 48 संघटनांना बॅन केलंय ह्या कायद्याच्या माध्यमातून. आता भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये हा कायदा आणि हे सगळे नक्षलग्रस्त राज्य आहेत आणि अनेक आता तेलंगणामध्ये तर म्हणजे काँग्रेसचं किंवा भाजपचं सरकार नाहीये त्या ठिकाणी. आता छत्तीसगडमध्ये भाजपचं सरकार आहे. म्हणजे सरकार म्हणजे हा काही सरकारचा ना आयडिओलॉजीचा विषय नाहीये. म्हणजे तसं बघितलं तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे. म्हणजे मी म्हटलं तसं काँग्रेसने या विषयात काम केलेलं आहे खरं तर, किंवा राष्ट्रवादींनी महाराष्ट्रातलं काम केलेलं आहे यांच्या विरोधामध्ये. परंतु आता काय होतं माहिती का, सत्तेत असलं. राष्ट्रवादीचा तुम्ही उल्लेख केला, तुम्ही मग अशी आर रावांचा उल्लेख केला, तर मग असं आपण म्हणू शकतो का की नक्षलवादाच्या विरोधात ठाम भूमिका घेणारे आर रावा हे महाराष्ट्रातले पहिले नेते म्हणून म्हणू शकतो आपण, कारण की ती पहिली त्याच्या अगोदरही काही कारवाई झाल्या असतील पण ती मोठी कारवाई होती. मला काय एक मुद्दा असा मांडायचा होता, काय मुळात हे जे माओवादी जे आहेत हे गव्हर्नमेंटच्या विरोधात असतात. पण गव्हर्नमेंट कोणाचंही असू दे, काँग्रेसचा असू दे किंवा राष्ट्रवादीचा असू दे. आणि यांनी तर छत्तीसगडमध्ये तर तो कर्मा नावाचा मोठा नेता काँग्रेसचा त्याला मारलेलं आहे, एन्काउंटर केलेलं आहे यांनी म्हणजे माओवाद्यांनी. त्यामुळे मला एक मुद्दा असं मांडत, सत्तेत असताना हे माओवाद्यांच्या विरोधात असतात सत्ताधारी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी. परंतु 2014 पासून देशाच्या राजकारणामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे, नक्षलवादीच्या विरोधात ते आहे. आणि आता काय होतं की पुन्हा सत्तेत येण्यासाठी कुठेतरी या अशा अर्बन नक्षली संघटनांचं सुद्धा मदत घेण्याचं काम या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक सुद्धा करताना दुर्दैवाने दिसत आहेत. म्हणजे राहुल गांधींची जी भारत जोडो यात्रा झाली, त्या भारत जोडो यात्रेमध्ये अनेक अर्बन नक्षल संबंधित लोक त्यामध्ये आपल्याला दिसत आहेत, त्या यात्रेमध्ये चालत आहेत. त्यांची मदत काँग्रेस त्या ठिकाणी घेत आहे. किंवा या सगळ्या एल्गार परिषद घातल्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली, विचारवंतांना अटक केली म्हणाले. आता हे विचारवंत मग आर पाटलांनी कारवाई केली कबीर कला मंचवर, तेव्हा विचारवंत नव्हते का? आणि तेच कार्यकर्ते रमेश गायचवर, सागर गोरखे, ज्योती जगताप हे कबीर कला मंचचे कार्यकर्ते जेलमध्ये सध्या एल्गार परिषद केसमध्ये, कबीर कला मंचचेच. मग आता हे विचारवंत कसं काय झाले? तेव्हा विचारवंत नव्हते का? मग म्हणजे असा दुटप्पीपणा किंवा भूमिका घेणं हे चुकीचं आहे फार. आता सुद्धा जनसुरक्षा कायद्याला फार विरोध करू शकले नाही म्हणजे हे पक्ष. तेच न करण्याचं कारण हेच आहे की हे त्यांच्या विरोधात सुद्धा आहे हे त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे कदाचित त्यांनी सॉफ्ट भूमिका घेतली. त्या भूमिकेचे आपण स्वागत करूया अशी भूमिका, कारण की हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. भूतपूर्व पंतप्रधान आपल्या देशाचे मनमोहन सिंगजी त्यांनी म्हटलं होतं, त्यांचं मोठं स्टेटमेंट होतं की भारताची सगळ्यात मोठी अंतर्गत सुरक्षेला जर कोणता धोका असेल तर तो या नक्षल चळवळीचा धोका आहे. आणि सुशीलकुमार शिंदे आपले महाराष्ट्राचे केंद्रीय गृहमंत्री होते, त्यांनी असं म्हटलंय की जंगलातल्या गुरिला आर्मीपेक्षा म्हणजे नक्षलवादापेक्षा शहरी नक्षलवाद जास्ती धोकादायक आहे. शहरी नक्षलवाद हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. आणि ते म्हणतात की याच्यामध्ये अकॅडमिक्स मध्ये काम करणारे लोक याच्यामध्ये आहेत, मानवाधिकार संघटनांच्या नावाखाली काम करणारे लोक आहेत, हे शब्द त्यांनी वापरलेले. हे काय आपण आरोप करतो असं नाही. त्यामुळे हा अंतर्गत सुरक्षेचा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आताही लोक आरडाओरडा करतायत, डाव्या संघटना विशेषतः आरडाओरडा करतायत की हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घालाय, अमुक तमुक, हा खूप काळा कायदा आहे वगैरे. पण अन्य राज्यांमध्ये जर आपण बघितलं कुठेही सामान्य लोकांवरती कारवाई झालेली दिसत नाही, आंदोलनांवरती कारवाई झालेली दिसत नाही. जे न्यूट्रल आंदोलनं सुरू आहेत कोणत्याही विषयांवरती, असं तिकडे झालं नाही ना. किंवा तिकडच्या कायद्याला, छत्तीसगडच्या कायद्याच्या विरोधात काही जण कोर्टात गेले तर तिथल्या उच्च न्यायालयाने त्या कायद्याला वैध ठरवलं, संविधानिक ठरवलं. हेही महत्वाचं आहे. म्हणजे हा संविधानिक कायदा आहे आणि मुळात संविधानाच्या रक्षणासाठीच हा कायदा आहे, हे समजून घेतलं पाहिजे. हे काय काही लोक विरोधासाठी विरोध करणं
आणि सामान्य लोकांची दिशाभूल करणं असं यांचं काम चालतं. तर ते कुठंतरी लोक समाजाने समजून घेतलं पाहिजे आणि ह्या लोकांना विरोध केला पाहिजे. यांचं एक प्रकारे बुरखं फाडलं पाहिजे की बाबा तुम्ही नेमकं कोणाकडनं ते सांगा. तुम्ही संविधानिक आहात का नक्षलवादाला समर्थन करणारे आहात हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. किती महाराष्ट्रात संघटना अशा रडारवर आहेत की ज्या अर्बन नक्षलला प्रमोट करतात असं वाटतं? आता विधिमंडळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी यामध्ये जे निवेदन केलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 64 संघटना आहेत. अच्छा. आता ह्या 64 संघटना आहेत तर ह्या काही राज्य स्तरावरच्याच नाही, काही अखिल भारतीय संघटना पण असतात यांच्या. तर याच्यातल्या काही संघटना या ज्या अन्य राज्यांमध्ये कायदा झालेला आहे त्या ठिकाणी बॅन झालेल्या संघटना आहे, पण आपल्याकडे अजून बॅन करू शकलो नाही कारण की कायदा नाही राज्यामध्ये. आता कबीर कला मंचला युपीए सरकार म्हणजे काँग्रेसचं सरकार केंद्रात असताना संसदेमध्ये त्यांनी एक यादी जाहीर केली की बाबा माओवाद्यांच्या कोणत्या फ्रंट संघटना आहेत. तर त्या फ्रंट संघटनांच्या यादीमध्ये 6-7 संघटना महाराष्ट्रातल्या आहेत, त्याच्यामध्ये कबीर कला मंच एक संघटना आहे. तरी सुद्धा आपण त्या संघटनेला अजूनपर्यंत बॅन करू शकलेलो नाही कारण की तसा कायदाच या ठिकाणी बॅन करण्यासाठी अस्तित्वात नाहीयेच. आणि त्यामुळे जनसुरक्षा कायदा आलेला आहे. या संघटनेत या कायद्याच्या अनुषंगाने आता या संघटनेला आपल्याला बॅन करता येऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं कबीर कला मंचावर किती दिवसात कारवाई होईल? आता याच्यात असं आहे की कबीर कला मंचवरती कारवाई जरी झाली, बॅन झाली, तर हे लोकांचं स्ट्रॅटेजी अशी आहे की कोणत्याही नावाने काम सुरू करतात. म्हणजे आता संभाजीनगरमध्ये समता कला मंच, बघा किती छान नाव आहे, समता कला मंच असं नाव घेऊन कबीर कला मंचाचेच कार्यकर्ते काम करतायत. आता काय करायचं, बदललं नाव, कबीर कला मंचवरती बंदी आणली, त्यांचं काय करायचं. पण ह्या कायद्याच्या अनुषंगाने जे जे लिंक याच्यामध्ये सापडतील त्यानुसार त्या सुद्धा संघटना बॅन त्याच्यामध्ये होतील. आणि वेगवेगळ्या बाकी त्यांचे लिगल ऑर्गनायझेशन असतील, वेगवेगळ्या फ्रंट संघटना छोट्या मोठ्या असतील तर त्या सुद्धा याच्यामध्ये बॅन होतील असं मला वाटतं. नावं समता आणि बंधुता ठेवायची पण सगळा द्वेष पसरवत जायचा. हो, समतेचा फक्त बुरखा पांघरायचा आणि सगळी राष्ट्रविघातक मांडणी करायची. आपण या एपिसोडच्या शेवटाकडे येऊयात. मी सागरजींना असं विचारतो, सागरजी, महाराष्ट्र शासनाची जी युवा धोरण समिती आहे त्या युवा धोरण समितीचे देखील सागरजी विशेष निमंत्रित सदस्य आहेत. तर युवकांनी या देशाच्या नवतरुणांनी कसं वागलं पाहिजे, कशा रीतीने त्यांना दिशा असली पाहिजे या संदर्भात युवा परिषदेचे निमंत्रित सदस्य म्हणून आणि विवेक विचार मंचाचे राज्याचे संयोजक म्हणून की ज्यांची मागणी आता मान्य झाली आणि देशविघातक राष्ट्रविघातक कारवाया करणाऱ्या सगळ्या संघटनांवर लवकरच बंदी आणली जाईल, या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही युवकांना काय संदेश देऊ इच्छिता? महाराष्ट्र शासनाची सुधारित युवा धोरण निर्माण करण्यासाठीची एक समिती आता नुकतीच स्थापन झालेली आहे आणि त्या समितीमध्ये विशेष निमंत्रित सदस्य म्हणून माझी नियुक्ती त्या ठिकाणी केलेली आहे. तर मुळात हे युवा धोरण काय विषय असतो हा जरा थोडा समजून घेतला पाहिजे. अजून माझाही या विषयामध्ये पहिलीच बैठक त्याची प्राथमिक झालेली आहे. तर आपला राष्ट्रीय म्हणजे देशाचं सुद्धा एक युवा धोरण असतं, त्याची नॅशनल युथ पॉलिसी 2014ची आहे जाहीर झालेली. तशीच प्रत्येक राज्याची युवा धोरण ची एक धोरण असावं असं साधारणतः गाईडलाईन आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्याने 2012 साली युवा धोरण निश्चित केलेलं होतं. त्यासाठी एक समिती तेव्हा त्यांनी फॉर्म केली होती आणि क्रीडा व युवक कल्याण जो विभाग आहे महाराष्ट्र शासनाचा त्या अंतर्गत ही समिती त्या ठिकाणी फॉर्म झालेली आहे आणि त्या मंत्रालयाच्या अंतर्गत हे सगळं धोरण त्या ठिकाणी निश्चित होतं. तसं 2012 म्हणजे दर 10 वर्षांनी साधारणतः या जे धोरण निश्चित केलेलं त्याचा आढावा घ्यावा आणि सुधारित युवा धोरण पुन्हा निर्माण करावं असा त्याच्यामध्ये विचार आहे. त्यामुळे 2012 नंतर आता 2025 मध्ये पुन्हा सुधारित युवा धोरण त्या ठिकाणी यावं अशासाठी समिती नियुक्ती केलेली आहे. या समितीमध्ये विधिमंडळाचे आमदार आहेत, त्यानंतर युवक आणि क्रीडा मंत्रालयाचे अध्यक्ष, मंत्रालयाचे मंत्री या समितीचे अध्यक्ष आहेत श्री दत्ता मामा भरणे आणि बाकी सगळे आमदार मंडळी त्याच्यामध्ये आहेत आणि विशेष निमंत्रित सदस्य त्याच्यामध्ये काही आहेत.
आता हे युवा धोरण म्हणजे नेमकं काय, तर आपल्याला माहिती की भारत देश असेल किंवा महाराष्ट्र राज्य असेल की एवढा मोठा लोकसंख्येचा खंडप्राय आपला देश आहे आणि याच्यामध्ये खूप मोठा वर्ग हा युवा आहे. त्यामुळे ह्या युवांचं जे काही समस्या असतील, प्रश्न असतील, विविध क्षेत्रातल्या त्यांच्या करिअरच्या संधी असतील, रोजगार असेल, तर ह्या सगळ्यांचा एक प्रकारे सर्वांगीण विचार करणं आणि त्यानुसार काही एक धोरण त्या ठिकाणी निश्चित करणं आवश्यक असतं. आणि त्यासाठी ही राज्याची समिती नियुक्ती किंवा निर्माण झालेली आहे. आणि त्यामध्ये साधारणतः क्रीडा असेल किंवा सांस्कृतिक विषय असतील किंवा रोजगाराचे विषय असतील, कौशल्य विकासाचे विषय असतील, शिक्षण, उच्च शिक्षणाचे विषय असतील, ग्रामीण भागातल्या युवकांचे विषय असतील, शहरी भागातल्या युवकांचे विषय असतील, आदिवासी युवकांचे विषय असतील, म्हणजे अशा वेगवेगळ्या घटकांमधले युवक, वेगवेगळ्या भौगोलिक भागांमधले युवक, वेगवेगळ्या क्षेत्रांमधले युवक, असं सर्वांचा एक विचार करून त्या क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती काय. आता आपण बघतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हा आता येत आलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आता नवीन आव्हानं युवकांपुढे निर्माण झालेली आहेत, रोजगाराचे प्रश्न आहेत, विषय आहेत. तर अशा बदललेल्या परिस्थितीमध्ये हे धोरण पुन्हा पुन्हा अपडेट केलं पाहिजे आणि त्यासाठी हे सुधारित युवा धोरण निर्माण करण्यासाठी ही समिती त्या ठिकाणी नियुक्त केलेली आहे. आता या समितीच्या अंतर्गत आणखीन काही उपसमिती तयार होतील, वेगवेगळे सर्वेज त्याच्यामध्ये होतील आणि त्यानुसार वेगवेगळी माहिती संकलन त्याच्यामध्ये होईल, त्याचं विश्लेषण त्याच्यामध्ये होईल आणि त्यानंतर एक धोरण त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी युवांसाठी होईल आणि त्या धोरणानुसार मग महाराष्ट्र राज्याचे जे काही आपलं जे सरकार आहे त्याचे जे काही वेगवेगळे विभाग आहेत आणि ते युवकांशी संदर्भामध्ये जे काही वेगवेगळे काम चालतं तर त्यामध्ये त्याचा अंतर्भाव एक प्रकारे हळूहळू होईल. अशासाठी ही युवा धोरण निर्मिती समिती त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. तिचं कामकाज आता सध्या सुरू आहे. वाह, खूप छान वाटलं सागरजी. आणि सागरजींकडे बघितल्यानंतर आपल्याला असं अभिमानाने सांगावंसं वाटतं की सामाजिक क्षेत्रामध्ये अगदी डिवोटेडली कार्य करताना देखील तुमच्या अकॅडमिक करिअरकडे दुर्लक्ष होता कामा नये आणि अकॅडमिक करिअर करताना देखील सामाजिक कार्यकर्ता करण्याचं बंद केलं नाही पाहिजे. हा आदर्श आपण सागरजींकडून घ्यावा अशी मी सगळ्या दर्शकांना विनंती करतो. सागरजी शिंदे, आपल्याला इतिहासात स्लोगन आठवतंय, आपल्याला इतिहासातली घोषणा आठवतीये, बचेंगे तो और भी लढेंगे. तर सागरजींकडे बघितल्यावर मला तेच सगळं आठवलं, कारण की सागरजी ज्या हिरिरीने हे सगळे सामाजिक प्रश्नांवर थेट जाऊन भिडत असतात आणि त्याचा परिपाक म्हणजे आता हा जो जनसुरक्षा कायदा तो सागरजींनी मागणी केली, विवेक विचार मंचाने मागणी केली आणि ती मागणी सरकारने मान्य केली. लवकरात लवकर या सगळ्या नक्षलाईट मुवमेंटचा खात्मा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सॅफ्रॉन स्टोरीजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे आवर्जून कमेंट सेक्शन मध्ये, कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवा अशी विनंती करतो. सॅफ्रॉन स्टोरीज मध्ये असं अन्य आपल्या एखाद्या व्यक्तिमत्वाबद्दल जर का तुम्हाला स्टोरी करावीशी असं सुचवायचं असेल तर आवर्जून आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. धन्यवाद. जय श्रीराम, जय शिवराय. मी निलेश रमेश भिसे. रग रग शंभू मेरा परिचय, रग रग शंभू मेरा परिचय.